हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागीदारी या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघणार आहोत. आरआरबी एनटीपीसीचे. ठीक आहे, आरआरबी एनटीपीसीचे मागील वर्षी विचारलेले टॉपिक वाईज पीवायक्यू आपण बघत आहोत आणि आजचा टॉपिक आहे भागीदारी. म्हणजेच आज भागीदारी या टॉपिकवर आपण क्वेश्चन्स घेत आहोत. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन बघा. एलन मस्क, बिल आणि जेफ बेझोस एका अंतरिक्ष कार्यक्रमामध्ये अनुक्रमे $1500, $1200 आणि $1800 गुंतवतात. एकूण नफा $900 असताना जेफचा हिस्सा किती असेल? बघा, भागीदारीचा क्वेश्चन आहे. पण लिहून घ्या. एलन मस्क किती एलन मस्क, बिल आणि जेफ बेझोस हे किती इन्व्हेस्टमेंट करताय, किती गुंतवणूक करताय पाहून घ्या. पहिलं $1500, $1200 आणि $1800. ठीक आहे, 1500, 1200 आणि 1800. ठीक आहे, भागून द्या. 2 शून्य हटवून द्या इथे. म्हणजे मी असं मग अरे थांबा 1500 आणि हां जमलेपर्यंत 2 शून्य हटवून द्या करा. म्हणजे जेफ तुमचा 15x एवढे रुपये गुंतवत आहे. एलन मस्क तुमचा 15x एवढे रुपये गुंतवत आहे. बिल तुमचा 12x एवढे रुपये गुंतवत आहे आणि जेफ बेझोस तुमचे 18x एवढे रुपये गुंतवत आहे. ओके, हे तिघांची गुंतवणूक. आता तुम्हाला काय विचारलं, जर एकूण नफा तुमचा एवढा आहे, एकूण नफा कसा असतो, यांनी जे गुंतवणूक करत आहे त्याच्या तुलनेमध्ये एकूण नफा असतो. ओके, मी तिघांची गुंतवणुकीची जर बेरीज काढतो म्हटलं तर हे तुमची किती होत आहे? 15x, 12x आणि 18x. तिघांची जर गुंतवणुकीची एकूण बेरीज म्हटलं तर हे होत आहे 18 12 30, 30 आणि 40 45. तिघांची एकूण गुंतवणूक 45x होत आहे आणि हेच तुमच्या याच प्रमाणामध्ये तुमचा नफा वाटला जातो. हाच तुमचा नफा दिला डायरेक्ट $900. 45 दुने 90, 20. एक्स बरोबर तुमचे $20 असते. ठीक आहे, मग तुम्हाला काय विचारलं, जेफचा हिस्सा किती? जेफचा हिस्सा तुम्ही एक्स म्हणा, 18x म्हणा. ठीक आहे, जेफचा हिस्सा 18x आहे. म्हणजे किती? 18 गुणिला एक्सची व्हॅल्यू 20. 18 दुनी 36 आणि 0, $360. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 $360. जमलं. नेक्स्ट क्वेश्चन. रोहितने 60,000 रुपयाच्या भांडवलात व्यवसाय सुरू केला. विराट काही काळानंतर 75,000 रुपयांच्या भांडवलासह त्याच्यासोबत सामील झाला. वर्षाच्या शेवटी नफा 48 गुणोत्तरात 35 च्या गुणोत्तरात विभाजित केल्यास विराट किती महिन्यांनी सामील झाला असं तुम्हाला म्हणायचं आहे. 5 सांगतो, एक सूत्र लिहून घ्या. नफा भामट्यांचा असतो. ठीक आहे, नफा कोणाचा असतो? भामट्यांचा असतो. लिहून घ्या. नफा इज इक्वल टू भामट्यांचा. म्हणजे काय तर नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू भांडवलचे गुणोत्तर गुणेला मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे, नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे, चला. ठीक आहे, रोहितने 60,000 रुपये गुंतवले. ठीक आहे, मग हे भांडवल कोणा येत आहे? पहिले घ्या रोहित यानं 60,000 रुपये गुंतवले. ठीक आहे, आणि गुंतवून व्यवसायाला सुरुवात केली. विराट काही काळानंतर 75,000 रुपयेच्या भांडवलासह त्याच्यासोबत सामील झाला. ठीक आहे, काही महिन्यानंतर तो आला. कोण? विराट. यानं गुंतवणूक किती केली? 75,000. ठीक आहे.
जमलीपर्यंत. नंतर म्हणताय वर्षाच्या शेवटी नफा 48 आणि 35 या गुणोत्तरात विभागला. घ्या नफा दोघांमध्ये 48x आणि 35x जो गुणोत्तर आहे ना त्याला आपण एक कॉन्स्टंट मानायचं, x हे स्थिर किंमत मानायची. ठीक आहे, 35x या गुणोत्तरामध्ये विभागला. कधी? वर्षाच्या शेवटी. म्हणजे काय तर यांनी वर्षभर व्यवसाय केला. कोण? त्याच्यामध्ये हा पहिला माणूस तर वर्षभर तर होता, पहिला माणूस वर्षभर होता, परंतु दुसरा माणूस वर्षभर नव्हता, काही महिन्याच्या नंतर आला. विराट काही काळानंतर, म्हणजे जर का पूर्ण 12 महिने आला असता पण आपण 12 महिने लिहिले, परंतु सुरुवातीच्या काही महिन्यानंतर आला नाही, म्हणजे किती? 12 मधून पहिले काही महिने मायनस करा, जे की आपण पहिले काही महिने एक्स मानू, बस एक्स मायनस करा. 12 महिन्यामधून एक्स महिने मायनस करा. 12 महिन्यामधून एकूण 12 महिन्यामधून सुरुवातीचे काही महिने आपण मायनस केले, तेव्हा त्याचं मुदत झाली. ठीक आहे, आता रिपीट पुन्हा मी क्वेश्चन वाचतो. रोहित हा 60,000 रुपये गुंतवून 60,000 रुपये भांडवल गुंतवून 12 महिने त्यानं भांडवल तेवढे गुंतवले. नंतर विराटने 75,000ची गुंतवणूक केली, परंतु ते 12 महिने नाही ठेवले, सुरुवातीचे काही महिने त्यानं तो म्हणजे काही महिन्याच्या नंतर आला. ठीक आहे, दोघांचा नफा या गुणोत्तरामध्ये विभागला गेला. पाहून घ्या आता काय काय असतं. बस तुम्हाला इथली किंमत काढायची आहे. 3 शून्य कटले, 3 शून्य कटले, 15 चौक 60, 15 5 75. ठीक आहे, किती? 5 1 5, 5 7 35, 12 1 12, 12 चौक 48 का? 12 चौक 48, 4 4 कटले, बस 12 मायनस 1 ची व्हॅल्यू तुमची 7 आहे. ठीक आहे, हां तुम्हाला इथून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना. एक्स बरोबर किती? 12 2 7 5. किती महिन्याने सामील झाला? तर 5 महिन्यानंतर सामील झाला. 5 महिन्यानंतर सामील झाला, पण किती महिने होता? 7 महिने होता. त्यानं भांडवल 7 महिने ठेवलं, परंतु तो 5 महिन्याच्या नंतर सामील झाला. ठीक आहे, नेक्स्ट. शांती आणि राणी अनुक्रमे 85,000 रुपये आणि 15,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करतात. 2 वर्षांनी नफा कोणत्या प्रमाणात विभागला जाते? सेम प्रमाणामध्ये नफा. शांती आणि राणी असंच करू का? ठीक आहे ना, असं करतो. शांती आणि राणी दोघे पण एक 85,000 गुंतवत आहे आणि 15,000 गुंतवत आहे. 2 वर्षानंतर यांचा नफा किती नफा कोणत्या प्रमाणात विभागेल? सांगतो, ज्या प्रमाणामध्ये तुम्ही गुंतवणूक करता त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला नफा भेटते. ठीक आहे, हां जर का यांची मुदत जर का मागेपुढे झाली असती तर हे आपल्या 2 वर्षाचा काही टाकता आलं असतं, पण काही गरज नाही. आता 5 त्रिक 15, 17 पंचे 85, 17 आणि 3 गुणोत्तरात 17 गुणोत्तरात 3 या गुणोत्तरामध्ये ते नफा विभागला जाईल त्यांचा. 2 वर्षानंतर नफ्याचे गुणोत्तर किती असेल? जर अमितने 12,000 रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला व 5 महिन्यानंतर सुमित देखील 15,000 रुपयांसह या व्यवसायात सामील झाला. सेम तसंच कोण 2 व्यक्ती आहे पाहून घ्या. पहिलं एक आहे अमित आणि दुसरा आहे सुमित आहे. 2 व्यक्ती आहे. पुन्हा तेच लिहा. नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू भांडवलचे गुणोत्तर गुणला मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे, ओके. चला, अमितनं 12,000ची गुंतवणूक केली. बचा, जर अमितने 12,000 रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला व 5 महिन्यांनी सुमित देखील आला. ठीक आहे, पहिला अमित नंतर सुमित. ओके, यानं 12,000ची गुंतवणूक केली, नंतर 5 महिन्यानंतर सुमित आला 15,000 रुपये घेऊन. ठीक आहे, आता मी काय म्हणतो, 2 वर्षानंतर म्हणजे याला तुम्ही 24 महिने म्हणू शकता. पहिल्या माणसाने एकूण 24 महिने पण राहिला, दुसरा माणूस 5 महिन्याच्या नंतर आला, म्हणजे 24 पैकी सुरुवातीचे 5 महिने तो आलाच नाही. ठीक आहे, 12 मायनस एक्स लिहायला लागते त्याला. 12 मायनस एक्स लिहायला लागते. ठीक आहे, 12 मायनस एक्स लिहायला लागते, म्हणजे किती? 12तून किती गेले?
5 महिने चालले सुरुवातीचे, किती 19 महिने, तो 19 महिने होता. जमलं. पहा, पहिला माणूस अमित हा 12,000 रुपये गुंतवणूक तो 24 महिने होता, 12,000 24 महिन्यासाठी गुंतवले. दुसऱ्या माणसानं सुमितनं 15,000 फक्त 19 महिन्यासाठी गुंतवले. तर या व्यवसायात सामील झाला. तर तुम्हाला काय विचारलं इथे, नफ्याचे गुणोत्तर. तर त्याच्या नफ्याचे गुणोत्तर काय, तर हेच तुमचे नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू, नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू तुमचे हे होऊन जाईल काय, तर 3 शून्य कटले 3 शून्य कटले 3 चौक 12 3 5 15. नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू किती, 24 चौक 96, 19 5 95, 96 गुणोत्तरात 95 त्यांचं दोघांचं गुणोत्तर आहे. ठीक आहे, 96 गुणोत्तरात 95, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, ABC मिळून भागीदारीत व्यवसाय सुरू करतात. त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4:7 आहे. जर त्यांचा वार्षिक नफा एकूण बरं कंबाईन एवढा रुपये असेल तर सीचा वाटा किती. सेम तसंच आहे. भांडवलाचे जे गुणोत्तर आहे जर वर्ष त्यांचे सेम असन, आय रिपीट, वर्ष त्यांचे सेम असन किंवा समान मुदतीसाठी गुंतवणूक करतायत तर भांडवलाचा नफा डायरेक्ट तुमचा भांडवल ज्या प्रमाणात तुम्ही गुंतवतात त्याच प्रमाणात तुम्हाला नफा होतो. ठीक आहे, म्हणून A, B आणि C यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4, 3:1 4:1 जर 7:1 असेल तर, आणि यांचा टोटल याच प्रमाणामध्ये त्यांना नफा डिवाइड केला जातो. तिन्ही पण नफ्याची जर मी बेरीज करतो म्हटलं, पहिल्याचा नफा प्लस दुसऱ्याचा नफा प्लस तिसऱ्याचा नफा हे किती होत आहे, बस तिन्ही नफ्याची जर बेरीज करतो म्हटलं तर हे तुमचे 21,000 होत आहे. ठीक आहे, जर मुदत जर समान असेल तर जे त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर आहे तेच त्यांचे नफ्याचे गुणोत्तर असते. ठीक आहे, मग 3 आणि 4 7 आहे, 3 आणि 4 7 7 14, 14x इज इक्वल टू 21,000, x इज इक्वल टू 7 2 14, 7 3 21, बे 5 10, 3 5 1500, x बरोबर 1500. तुम्हाला काय विचारलं, सीच्या नफ्याचा वाटा. सीचा किती आहे, सी आहे नफा 7x आहे, मग 7 गुणिला x ची व्हॅल्यू 15, 15 सक 90, 15 7 105, 105 रुपये. ठीक आहे, चला वाचू. ए व बी एका व्यवसायात अनुक्रमे 10,000 रुपये आणि 12,000 रुपये गुंतवतात. 8 महिन्यांनी बी आपला हिस्सा घेऊन व्यवसायातून बाहेर पडतो. पहिल्या वर्षाच्या शेवटी त्यांना हे सिंगलच आहे ते 8100 8,100 रुपयांचा नफा झाल्यास बीचा हिस्सा किती. चला सेम पुन्हा मग एका ठिकाणी ए आहे दुसऱ्या ठिकाणी बी आहे. नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणला मुदतीचे गुणोत्तर. नफा भामट्यांचा. ओके, चला मग त्या काय म्हणते ते अनुक्रमे 10,000 आणि 12,000 गुंतवत आहेत. पहिला व्यक्ती 10,000 गुंतवत आहे, दुसरा व्यक्ती 12,000 गुंतवत आहे. ठीक आहे, 8 महिन्यांनी बी आपला हिस्सा काढून घेतो. ओके, म्हणजे मी असं काय सांगतो, बी 12,000 गुंतवत आहे आणि 8 महिन्यानंतर ते काढून घेत आहे, म्हणजे ते पैसे ठेवत किती महिने मला सांग. एवढं तुम्ही म्हणसाल सर 8च तर महिने पैसे ठेवत आहे का, कारण की 8 महिन्यानंतर काढत आहे. 8 महिने जसे कंप्लीट झाले त्यानंतर पैसे काढत आहे, याचा अर्थ 8 महिने पैसे ठेवत आहे. मग नंतर म्हणताय वर्षाच्या शेवटी त्यांना एवढा रुपये नफा झाला. वर्षाच्या शेवटी म्हणजे काय तर 12 महिने, एनं 12 महिने पैसे ठेवले. ठीक आहे, एनं 12 महिने पैसे ठेवले. 3 शून्य कटले 3 शून्य कटले, 12 कटले, याच्या अर्धे 5 होते आणि याच्या अर्धे 4 होते. मग दोघांच्या पण नफ्याचे गुणोत्तर 5x आणि 4x आहे. ठीक आहे, दोघांच्या जर कमी म्हणजे असं म्हणून सरळ एचा नफा 5x आहे आणि बीचा नफा 5x आहे आणि बीचा नफा 4x आहे. चला ए आणि बी दोघांची पण नफ्याची बेरीज करतो म्हटलं तर हे तुमचे एचा नफा प्लस बीचा नफा इज इक्वल टू 8100. 5 4 9 x इज इक्वल टू 8100, x इज इक्वल टू 9981, x बरोबर 9 होत आहे. मग तुम्हाला काय विचारलं, नफा झाल्यास बीचा हिस्सा काढा. एवढा नफा झाल्यास बीचा हिस्सा काढा. बीचा हिस्सा किती 4x आहे. ठीक आहे,
एक्स बरोबर जर का तुमचे एवढे होत आहे तर मग 4x बरोबर किती, इकडे गुणला 4 केले, जसे केले तिकडे गुणला 4 करा, 9 4 9 36 3600. ठीक आहे, बीचा हिस्सा 3600 रुपये, बीचा नफाचा हिस्सा 3600 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अमर अकबर अँथनी. थोडा मोठा क्वेश्चन, आपण याला शेवटी घेऊ. ठीक आहे, बरं ठीक आहे ना, घेऊनच घेऊ, म्हणजे कसं आहे लिंक त्याला काय म्हणते बघ, एकाच वेळेस सगळं होऊन जाते. अमर अकबर अँथनी यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये गुंतवले. अमरने 4 महिन्यानंतर 2,000 रुपये काढले, अकबरने 6 महिन्यानंतर 3,000 रुपये काढले आणि अँथनीने 8 महिन्यानंतर 1,000 रुपये अधिक गुंतवले. लक्षात ठेवा, अधिक गुंतवले. वर्षाच्या शेवटी एकूण 49,500 रुपयेचा नफा झाल्यास नफ्यातील अँथनीचा वाटा किती? काय म्हणताय, एक व्यवसाय आहे, अमर अकबर अँथनी तिघांनी पण 10,000 रुपये गुंतवले. त्याच्यानंतर काय केलं, पहिल्या माणसानं 2,000 काढले 4 महिन्यानं, दुसऱ्या माणसानं 8 महिन्यानंतर काहीतरी असं काढले, नंतर काहीतरी तिसऱ्या माणसानं असं काहीतरी कार्यक्रम केला इथं. ठीक आहे, म्हणजे काही महिने ना एकानं काढले, दुसरा टाकून राहिला, तिसऱ्या काढून राहिला, टाकत आहे असा कार्यक्रम त्यांचा चालू आहे. तर शेवटी काय म्हणताय, वर्षाच्या शेवटी एवढ्याचा नफा झाला. मला सांगा, वर्षाच्या शेवटी म्हणजे याचा अर्थ काय होते, वर्ष कंप्लीट झाले, 12 महिने त्यांनी व्यवसाय केला. ठीक आहे, आता या व्यवसायामध्ये कोण किती महिने होता आणि कोण किती महिने नव्हता ते आपण इथं पाहू, कार्यक्रम आपण इथं करून घेऊ. ठीक आहे, लिहून घ्या पहिलं, असं लिहा, नफा इज इक्वल टू भामट्यांचा. ठीक आहे, नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणला मुदतीचे गुणोत्तर. पहिला आहे अमर, दुसरा आहे अकबर आणि तिसरा आहे अँथनी. ठीक आहे, चला, भांडवल तिघांनी पण 10,000 गुंतवलं होतं. पहिल्यांदा 10,000, दुसऱ्यानं 10,000, तिसऱ्यानं पण 10,000. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं का सांगा. नंतर काय म्हणताय, अमरने 4 महिन्यानंतर 2,000 काढले, म्हणजे पहिले त्याने 4 महिने 10,000 ठेवले, प्लस पहिले 4 महिने, एक मिनिट, पहिले 4 महिने त्यानं अमरनं, हे अमरवाला, पहिले 4 महिने 10,000 ठेवले, मग काय म्हणताय 4 महिन्यानंतर 2,000 काढले. मी काय म्हणतो, 2,000 काढले, 10,000तून 2,000 काढले, राहिले किती आता, 8,000 राहिले. ठीक आहे, 8,000 राहिले. इथे 4 महिने चालले गेले, उरले किती, 12 महिन्यातून 4 महिने चालले गेले किती, 8 महिन्यानंतर. ठीक आहे, जमलीत पण समजलं तुम्हाला. पा काय म्हणते, 10,000 रुपये त्याने 4 महिने ठेवले, 4 महिन्यानंतर 2,000 रुपये काढले, म्हणजे राहिले किती, 8,000 राहिले. आता 8,000 राहिले, पहिले 4 महिने चालले गेले, उरले किती, 8 महिने. जमलीतपर्यंत. चला नेक्स्ट, अकबरने 6 महिन्यानंतर 3,000 काढले, म्हणजे पहिले 10,000 त्यानं 6 महिन्यासाठी ठेवले, नंतर मग 3,000 काढले, राहिले किती, 7,000. हे 7,000 त्यानं राहिले 6 महिन्यासाठी ठेवले. जमलीतपर्यंत. चला, अँथनीने 8 महिन्यानंतर 1,000 रुपये अधिक गुंतवले. अँथनीनं पहिलं 8 महिने व्यवहार केला, त्याच्यानंतर काय केलं, 1,000 रुपये आणखी टाकले, 10,000 होते, आता 11,000 केले. बस, 8 महिने चालले गेले, उरले किती, 4 महिने. 12तून एकूण व्यवहार त्यांचा 12 महिन्याचा आहे. ठीक आहे, याने एवढे 4 महिन्यासाठी लावले, उरलेल्या 8 महिन्यासाठी 8,000 लावले, यानं 6 महिन्यासाठी 10,000 लावले, उरलेल्या 6 महिन्यासाठी 7,000 लावले, यानं पहिल्या 8 महिन्यासाठी 10,000 लावले आणि उरलेल्या 4 महिन्यासाठी 11,000 लावले. फक्त एक थोडंसं हे पाहून घ्यायचं का हे महिने आणि महिने 12 महिने होते का पाहून घ्यायचे. 8,012, 8,012, 6,12. ओके, चला, तिघांनी पण 12 महिने व्यवहार केला. वर्षाच्या शेवटी त्यांचा एवढा तुमचा नफा झाला, तर नफ्यातील अँथनीचा वाटा किती. ठीक आहे, भागा पहिलं मी काय म्हणतो, 3 शून्यानं भागतो. आता याला जर भागतो म्हटलं तर इथं आणि इथं दोन्ही याला पण भाग गेला पाहिजे, इथं पण दोन्ही याला भाग गेला पाहिजे, इथं आणि इथं दोन्ही याला भाग गेला पाहिजे. ठीक आहे, 3 शून्य कटले, 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 3 शून्य कटले. 4 ने इथं भाग जाते, 2 न भाग जाते, म्हणून 2 न भाग द्या. आता किती, 2 न भाग द्या, 2 राहते, 2 न भाग द्या, 4 राहते, 2 भाग द्या 3 राहते, 2 भाग द्या 3 राहते, 2 भाग द्या 4 राहते, 2 भाग द्या 2 राहते. ठीक आहे,
आता बेरीज करून घेते. 10 गुणला 3 10 2 20 प्लस 4 32 4 32. ठीक आहे, लिहू काय ते. अमर, अकबर, अँथनी त्यांचा नफा 10 2 20 प्लस 4 32 20 प्लस 32 अपॉन हे 10 त्रिक 30 प्लस 3 7 21. ठीक आहे, 30 प्लस 21 30 प्लस 21 अपॉन 4 10 40 बे 11 22 40 प्लस 22. ठीक आहे, करा किती होते पा गुणोत्तर. अमर, अकबर, अँथनी लिहून घ्या ना. 20 आणि 30 किती. 20 50 2 52 एक्स. 30 आणि 20 50 51 एक्स. 40 आणि 20 60 62 एक्स. ठीक आहे, त्यांचं या प्रमाणामध्ये नफा गुंतवला गेला. या प्रमाणामध्ये त्यांना नफा भेटला. म्हणजे किती. अमरचा नफा 52 एक्स, अकबरचा नफा किती 52 51 62. ठीक आहे, 51 एक्स आणि याचा नफा 62 एक्स. ठीक आहे, तिन्ही पण मी नफ्या जर बेरीज करतो म्हटलं, तिन्ही नफ्या जर बेरीज करतो म्हटलं की ही किती होत आहे. 2 2 4 1 5 5 6 12 12 5 17 175 एक्स. त्या तिन्ही पण नफ्यांची बेरीज म्हणताय आणि जे की त्यांनी सांगितली एवढी सांगितली. ठीक आहे, चला तिघांच्या पण नफ्याची बेरीज 175 एक्स होत आहे. 175 एक्स होत आहे, जे की त्यांनी डायरेक्ट प्रश्नात सांगितले 49,500 रुपये. 49,500 रुपये सांगितली. इथून तुमचा एक्स निघते. आणि हां ठीक आहे ना, एक्स काढून घेऊ इथून. 175 त्याला भागावर किती होते. 1 चौक 4 आणि 75 नाही 3. जर 3 न गुंत म्हटलं मी, जर 3 न गुंत म्हटलं तर किती ते पाहून घ्या. 75 त्रिक तुमची 5 त्रिक 1505. 3 जर गुंत म्हटलं 3 5 1505 हातचा 1 उरला. 7 त्रिक 21 1 22 नाही होत आहे. ठीक आहे, मग सॉल्व करून घ्या ना. 25 ने गुण 25 ने भागावर किती होते. 25 चौक 100 5 6 7 25 7 25 चौक. ओके बरं ठीक आहे ना, जाऊ द्या ना. एक करण्यापेक्षा मग असंच करा ना सर. 49,500 भागेला 175 हे झाले एका एक्सची किंमत. 175 डायरेक्ट इकडे चालली ते. हे झाले एका एक्सची किंमत. तुम्हाला किती काढायचे आहे. कोणाचा हिस्सा. अँथनीचा वाटा. अँथनी कोण आहे शेवटचा 62. बस एक एक्सची व्हॅल्यू एवढी आहे तर 62 एक्सची व्हॅल्यू बस गुणला 62. संपला विषय संपला. ओके किती होता मोजून घ्या. पंचवीस चौक इथं होत आहे आणि 25 7. ओके 7 चौक 28 7 7 कमीच्या बरं भागा बरं किती होते. एकदम थोडं चेक करतो, कारण की मला वाटते पॉईंटमध्ये आन्सर येत आहे. जर पॉईंटमध्ये आन्सर येत असेल तर आपलं आन्सर चुकू पण शकते. अरे यार एक मिनिट 52 51 62 यांची बेरीज किती होते. 2 4 1 5 5. ठीक आहे 6 एक मिनिट 52 51 एक मिनिट हे 51 आहे. 61 नाही ते 51 आहे. ठीक आहे म्हणूनच म्हटलं थोडं काहीतरी चुकत आहे. आता बेरीज तुमची 165. 5 5 10 10 7 16 165. ठीक आहे 165 लिहा. म्हणून तिघाच्या पण नफ्याची बेरीज 165 एक्स येत आहे. आणि जे की प्रश्नात दिले 49,500. जे की प्रश्नात दिले 49,500. ठीक आहे इथून तुमचा एक एक्स निघते. जाऊ द्या ना बरं एक्स निघते 49,500 भागेला 165 तुमचं हे निघते. तुम्हाला काय करायचं आहे अँथनीचा हिस्सा काढायचा जे की 62 एक्स आहे. ठीक आहे गुणला 62 इकडे करा, गुणला 62 इकडे करा. ठीक आहे याला 5 बघा किती होते. 100 त्रिकटचे दिसते का हे त्रिक 100 त्रिकटच्या 5 त्रिक 15 48 नाही की 49 त्रिक होता. ठीक आहे चला 62 गुणला 300 300 गुणला 62. म्हणून अँथनीचा हिस्सा 62 एक्स आहे जो की तुमचे होते 0 0
3 दुने 6, 3 सक 18, 186,000. म्हणून अँथनीचा हिस्सा 186,000. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन बघा आता. क्वेश्चन काय म्हणतो, पी क्यू आर कडे 4:2 च्या प्रमाणामध्ये पैसे आहेत. पी त्याच्या बेरजेच्या 1/4 क्यूला देतो. पी आणि पी त्याच्या सुरुवातीच्या बेरजेचा 1/6 आरला देतो. नंतर आर त्याच्या नवीन बेरजेपैकी 1/2 क्यूला देतो. ओके, याचा अर्थ क्यूकडे देतो. मग विचार तुम्हाला, पी क्यू आर सह पैशाचे अंतिम गुणोत्तर किती? पैशाचे अंतिम गुणोत्तर विचारले. पहा, अशा कंडिशनमध्ये एक नेहमी लक्षात ठेवा, इथे तुमचं हे काय आहे, त्याला काय म्हणते, अपूर्णांक कोणकोणते ते बघून घ्या. तुम्ही म्हणसाल सर अपूर्णांक तर ही 1/4, 1/6 आणि 1/2 आहे. बस 1/4, 1/6, 1/2 यापैकी जो छेद आहे 4, 6 आणि 2 दोघा एवढ्यांचा लसावी बघा किती आहे. 4, 6 आणि किती 2. 4, 6, 2 यांचा लसावी किती ते बेसक 6, 6 चौक 24 म्हणजे 12. ठीक आहे, लसावी 12. ठीक आहे, इथं लिहितो लसावी 12 होत आहे. मग टेन्शन घ्यायचं नाही. लसावी 12 याचा अर्थ काय होतं, पी क्यू आरचा हिस्सा किती करता सांगा. पी क्यू आरचा हिस्सा किती सांगा. लिहा, पीचा क्यूचा आरचा हिस्सा किती. अरे जेव्हा तुम्हाला इथे 4, 6 आणि 2 भागाचा आहे म्हणून इकडे गुणाकार करून टाका. ठीक आहे, 12 × 40, 12 चौक 48, पीचा हिस्सा असंच म्हणा ना, डायरेक्टच करा ना. 12 चौक 48 याचा हिस्सा 12 आणि याचा 12 × 24. ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. जो लसावी येते त्या लसावीला भागून लसावीनं याला गुणाचं. ठीक आहे, जो पी क्यू आरचा जो जुळणारा विषय आहे त्याला गुणून घ्यायचा आहे. जमलं इथपर्यंत. आता क्वेश्चन वाचा. पी त्याच्या बेरजेपैकी 1/4 क्यूला देतो. या 48च्या पीला किती 48 रुपये आहे. पीकडे 48 रुपये, एकूण 48 रुपये. याच्या 1/4 किती होते, 4 × 4 = 4 × 8 12 रुपये. पी त्याच्याकडचे 12 रुपये क्यूला देत आहे. ठीक आहे, बरं पी जर इकडे 12 देत असेल तर इथून त्याचे 12 कमी होईल ना. जमलीतपर्यंत इथून त्याचे 12 कमी होत आहे. नंतरचा वाचा. आणि पी त्याच्या सुरुवातीच्या बेरजेच्या म्हणजे कोणते, सुरुवातीला त्याच्याकडे 48 होते, 48च्या 1/6 आरला देतो. सुरुवातीला त्याच्याकडे 48 रुपये होते, त्याच्या 1/6 किती होते, साईन आणि 8 रुपये कोणाला देतो, आरला देतो. ठीक आहे, 8 रुपये आरला देतो. कोण, पी देतो 8 रुपये आरला देतो जुन्या बेरजेपैकी. ठीक आहे, म्हणून जर का पी 8 याला देत असेल तर 8 इथून मायनस होऊन जाईल. ठीक आहे, हे बेरजेपैकी म्हणजे काय, तर जेवढे रुपये त्याच्याकडे आहे, एकूण रुपये जेवढे त्याच्याकडे आहेत त्याच्यापैकी होते. ठीक आहे, चला नंतर काय म्हणते, आर त्याच्या नवीन बेरजेपैकी 1/2 क्यूला देतो. याचा अर्थ ते क्यूला देतो. ठीक आहे, थोडं त्याला म्हणते ट्रान्सलेशन मिस्टेक्स आहे ती हिंदी आणि मराठीमध्ये थोडंफार. पहा, इंग्लिशमध्ये प्रॉपर राहते क्वेश्चन, तो हिंदी आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट होते. थोडे एखादी क्वेश्चनमध्ये मिस्टेक्स राहते. आर त्याच्या याच्या एकूण किती होता, हे 24 आणि 8 32 होता ना. 24 आणि 7 30 आणि 2 32. आरकडे एकूण 32 रुपये झाले. त्याच्यापैकी अर्धे रुपये म्हणजे 16 रुपये, त्याच्या नंतरची बेरीज 32 झाली, त्याच्यापैकी अर्धे म्हणजे 16 रुपये कोणाला देत आहे, क्यूला देत आहे. ठीक आहे, म्हणजे हा क्यूला देत आहे. जर आर क्यूला 16 देत आहे तर इथून तुमचे 16 मायनस होऊन जाईल. ठीक आहे, तर यांचे नवीन गुणोत्तर बघा काय आहे. तर यांचे नवीन गुणोत्तर बघून घ्या. 48 मधून 12 काढा, किती राहते, 48 मधून 12 गेले, 8 आणि 2 गेले 6. डायरेक्टच करा ना. हे पहा, मायनस मायनस आहे, 48 - 12 - 20. पहा सांगतो, 48 - 12 - 8. ठीक आहे, हे मायनस मायनस किती होते, मायनसचे 20 होते. 48 मधून 20 चालले गेले, तुमचे 28 राहते. 28 राहते. ठीक आहे, याचं आहे का 28 नाही ना, काही काळजी. ठीक, काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. 12 आणि 12 24, 24 आणि 6 30 आणि 40. हे तुमचे होते. हे -8 किती 16 का. बस पी क्यू आर तिघांचं गुणोत्तर तुमचं हे आहे, भाग द्या.
8ने भाग जाते का? नाही जात. 4ने भाग द्या. 4 7 28, 4 10 40, 4 चौक 16, 7 40 आणि 4 7 10 4 तुमचं गुणोत्तर. ठीक आहे, त्यांचं गुणोत्तर 7 10 4. नेक्स्ट, अल्फा आणि बीटा यांनी त्यांचे भांडवल 17 गुणोत्तरात 15 च्या 17-15 च्या गुणोत्तरात भागीदारीमध्ये गुंतवले. 17 महिन्यांच्या शेवटी बीटा आपले भांडवल काढून घेतो. जर ते 4:3 प्रमाणात नफा सामायिक करतात तर अल्फाने त्याचे भांडवल किती महिन्यांसाठी गुंतवले. ठीक आहे, नेहमीचा क्वेश्चन आहे. काय तर नफा कोणाचा? भामट्या लोकांचा. ठीक आहे, नफा इज इक्वल टू भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणला मुदतीचे गुणोत्तर. पहिलं आहे अल्फा, नंतर आहे बीटा. ठीक आहे, त्यांनी भांडवल 17 आणि 15 या गुणोत्तरामध्ये गुंतवले. अल्फा बीटा 17 आणि 15 या गुणोत्तरामध्ये भांडवल गुंतवले. गुणोत्तरात भागीदारीमध्ये गुंतवले. 17 महिन्यांच्या शेवटी बीटा आपले भांडवल काढून घेतो. बीटानं भांडवल किती ठेवलं? 17 महिने ठेवलं, त्याच्यानंतर काढलं. आता यानं किती ठेवलं ते माहीत नाही. ठीक आहे, जर 3:4च्या प्रमाणात नफा सामायिक करतात, दोघं जण 3:4 या प्रमाणामध्ये नफा सामायिक करतात, तर अल्फाने त्याचे भांडवल किती महिन्यांसाठी गुंतवले? अल्फानं इथं किती महिन्यांसाठी गुंतवले माहीत नाही, म्हणून एक्स महिन्यांसाठी गुंतवले असं मी म्हणतो. ठीक आहे, तर एक्सची किंमत काढा. 17 कटले किती? एक्स इज इक्वल टू 15 3 45. एक मिनिट, थोडं काय 17 15 17 महिने, सॉरी इथे 4:3 आहे. एक मिनिट, 4:3 म्हणून तुम्हाला कटत काऊन नाही. ठीक आहे, 3 3 3 5 15 5 चौक 20, एक्स बरोबर 20 महिने. तर अल्फानं 20 महिन्यांसाठी भांडवल ठेवले. नेक्स्ट क्वेश्चन, मोहन आणि हरीश यांचा क्वेश्चन आहे. मोहन आणि हरीश यांनी अनुक्रमे 24,000 आणि 22,000 रुपयांची गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. मोहन आणि हरीशने 24,000 आणि 22,000ची गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर हरीशने व्यवसाय सोडला आणि आलोक 26,000 रुपयांसह व्यवसायात सामील झाला. वर्षाच्या शेवटी एकूण नफा एवढा झाला, 38,033 रुपयाचा होता. तर नफ्यात हरीशचा वाटा किती? ठीक आहे, मग सगळंच एक क्वेश्चन आहे. पहा सांगतो. एकदा नफा आणि पार्टनरशिप किंवा भागीदारी जे क्वेश्चन आहे ना, एकदा जो पाठ करायचा, काय तर कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होतात ते पाठ करायचं, त्यानंतर तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करता येते. ठीक आहे, चला. नेहमी मग नफ्याचे गुणोत्तर इज इक्वल टू भांडवलाचे गुणोत्तर गुणला मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे, नफा कोणाचा? भामट्यांचा आहे. पहिला माणूस काय म्हणते? मोहन आणि हरीश. ठीक आहे, मोहन आणि हरीश अनुक्रमे 24,000 आणि 22,000 रुपये गुंतवतात. भांडवल घ्या, 24,000 आणि 22,000 गुंतवतात. ठीक आहे, करून व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर हरीशने व्यवसाय सोडला. म्हणजे काय याचा अर्थ काय होते? हरीश 4च महिने होता, त्याच्यानंतर त्यानं व्यवसाय सोडला. कुठं आहे हरीश? खालचावाला हरीश. ठीक आहे, ज्यानं 4च महिने व्यवसाय केला. ठीक आहे, खालच्या माणसानं हरीशने 4च महिने व्यवसाय केला. आणि आलोक 26,000 रुपयांसह व्यवसायात सामील झाला 4 महिन्याच्या नंतर. मग आणखी एक आहे आलोक नावाचा व्यक्ती, त्यानं 26,000 गुंतवले आणि व्यवसाय सुरू केला. ओके, 4 महिन्याच्या नंतर. वर्षाच्या शेवटी त्यांना एकूण नफा एवढा झाला. वर्षाच्या शेवटी याचा अर्थ काय होते? हा जो मोहन होता पहिला, तो वर्षभर होता, त्याच्याविषयी काहीच सांगितलं नाही. याचा अर्थ तो वर्षभर होता, 12च्या 12 पण महिने होता. आता पहिले 4 महिने हरीश होता, 4 महिन्यानंतर हरीश चालला गेला. त्याच्यानंतर आलोक आला. कधी? 4 महिन्याच्या नंतर आला. म्हणजे 12 महिने जर वर्षाचे असते तर सुरुवातीचे 4 महिने काढून टाका. 12तून 4 गेले, किती होते? 12तून 4 गेले, वजा करा किती होते? 12तून 4 गेले 8. ठीक आहे, याचा अर्थ काय? मग आलोक तुमचे 8 महिने होता. 4 महिन्याच्या नंतर आला, याचा अर्थ 12तून 4 चालले गेले, 8 महिने आलोक होता. बस, त्याचा नफा कंबाईन जर केला तर तुमचा एवढा होता. करून घ्या. 3 0 3 0 आणि 3 0 कटले. आणखी काय कटले? 4 कटले, 4 2 8 कटले, 4 3 12 कटले. आणखी काय कटले का? आणखी 2 कटले. याच्या अर्धे 11 राहिले, याच्या अर्धे 12 राहिले आणि याच्या अर्धे 13 राहिले. ठीक आहे,
ठीक आहे. मग त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती होते? 12×3 = 36. थोडं हँग मारतंय आता बोर्ड. 12×3 = 11 आणि 13×2 = 26. ठीक आहे. बस. त्याच्या नफ्याचे गुणोत्तर 36x, 11x आणि 26x. ठीक आहे. 36x, 11x आणि 26x. थोडा आता बोर्ड हँग मारता येते. ठीक आहे. जर मी काय म्हणतो, तिघांचा नफा आहे 36x, 11x आणि 26x आहे. मी तिघांची पण बेरीज करतो म्हटलं तर 36x, 26x आणि तिघांच्या बेरीज करतो म्हटलं 36x प्लस 26x आणि 11x प्लस 11x. तिघांच्या बेरीज करतो म्हटलं हे तुमचे होत आहे किती? 6 × 12 आणि 1 13. 6 × 12 आणि 13 = 3. हे सेम असं तिथं करा का इथं करा सारखंच आहे. 6 × 12 आणि 1 13 = 3. हातचा 1. 3 आणि 2 5 आणि 3 7. 8 का 83x. हा बरं. 6 × 12 आणि 1 13 = 3. 3 हातचा 1. 3 आणि 3 6 आणि 1 7. ओके ओके. 2 आणि 3 2 आणि 2 4 आणि 5. अरे यार थांबा डबल करतो. 6 × 12 आणि 1 13 = 3. हातचा 1. 3 आणि 1 4. 4 आणि 3 7. 76x. ठीक आहे. पहा ना. 2 आणि 2 4. 4 आणि 3 7x. ठीक आहे. चला 73x. म्हणून त्यांच्या नफ्याची बेरीज 73x होत आहे. हे जे मी काढली आणि त्यांनी ऑलरेडी सांगितली त्यांचा एकूण नफा 38,033. 38,033 एवढा आहे. तर तुम्हाला नफ्यातील हरीशचा वाटा किती आहे? हरीश किती? 11x वाटा आहे. ठीक आहे. इथून एक्सची व्हॅल्यू आहे तुमची 38,033 भागेला 73 आणि मग हरीशचा वाटा किती? 11x. 11 गुणला x. ठीक आहे. हरीशचा वाटा गुणला 11. याला सॉल्व्ह कर बरं. 38,033 भागेला 73 किती ते? इथं लिहू का? पहा सांगतो. 38,033 भागेला 73. 7 7 42. 17 35 5. 3 5 15 5. हात चालला 1. 7 35 1 36. 10 तून 5 गेले 5 धन केला वापस. 38 30 गेला 1 गेला हाचे 3. 7 2 14. 4 हातचा 1. 3 2 6. 3 2 6 आणि 7 2 14. 13 तून 6 गेले 7 राहिले धम केला वापस 0 3 1. ठीक आहे. 521 गुणले 1 11. 521. दिसत आहे हे काटतो म्हटलं हे ते 521 येते. म्हणून हरीशचा वाटा 11x आहे जे की तुमचे 521 गुणला 11 होते जे की तुमचे होणार आहे किती? हरीशचा वाटा 11x बरोबर 1 3 5 7 5. ठीक. 57 31 का? पाहून घ्या एकदा. 57 31. ठीक आहे. तर हरीशचा वाटा जो की 11x आहे तो 5731 रुपये हरीशचा वाटा आहे. ठीक आहे. बाकीच्याचा खूप मोठा वाटा आहे. ठीक आहे. झाला का क्वेश्चन? झाला वाटतं इथं? हां झाले क्वेश्चन. ठीक आहे. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा. थँक्यू.